नमस्कार मंडळी. माठाच्या भाजीत विटामिन्स आणि खनिजे भरपूर असतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे या घटकाची कमतरता जाणवते. त्यामुळे माठाची भाजी आणि पोळी किंवा भाकरी हा उन्हाळ्यातला परफेक्ट आहार आहे. पालक, मेथी, चुका अशा पालेभाज्या आपण नेहमीच खातो, पण त्या खाताना कुठेतरी तांदूळ, माठ अशा रानभाज्याकडे दुर्लक्षच होतं. पण आरोग्यासाठी अशा आपल्या ह्या नेहमीच्या भाज्या गुणकारी असतातच. तशाच या रानभाज्याही खूप खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे अधूनमधून या पारंपरिक भाज्या नेहमी करायला पाहिजे. माठाच्या भाजीत भरपूर फायबर असते, त्यामुळे पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी ही भाजी नियमित खावी. माठाची भाजी विटामिन्स आणि खनिजे भरपूर असतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे या घटकाची कमतरता जाणवते. त्यामुळे माठाची भाजी आणि पोळी किंवा भाकरी हा उन्हाळ्यातला परफेक्ट आहार आहे. व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असते, त्यामुळे केस आणि डोळ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे. माठाच्या भाजीमध्ये लोह, मॅग्नीज आणि फॉलेटचे देखील योग्य प्रमाण असते. लाल माठाची भाजी बनवताना भाजी कधी चिरून घेऊ नये. ती हाताने तोडूनच बनवावी, म्हणजे चवीत फरक पडत नाही. माठाच्या भाजीमध्ये नेहमी लाल मिरच्याच घालाव्या आणि तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घाला, नाही तर नाही घातलं तरी चालतं. अशी पण भाजी खूप चविष्ट लागते. माझी ही भाजी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.